एक कडू सत्य आज डोळे उघडून ऐकून घे मित्रा, कारण हे सत्य पचवायला थोडी हिंमत लागते. आपण नेहमी ऐकतो की स्त्रिया पुरुषाच्या रूपावर भाळतात किंवा त्याच्या बँक बॅलन्सवर वेडे असतात, पण हे संपूर्ण सत्य नाही. स्त्रिया एखाद्या पुरुषाच्या केवळ देखण्या चेहऱ्यामुळे त्याच्या प्रेमात पडत नाहीत किंवा केवळ त्याच्या पैशासाठी वेड होत नाहीत. स्त्रिया वेड होत असतात त्या एका विशिष्ट प्रकारच्या पुरुषाच्या अस्तित्वावर. त्या अशा पुरुषाच्या प्रेमात पडतात ज्याच्या डोळ्यात समोरच्याला गमावण्याची भीती नसते, ज्याच्या आवाजात कसलीही घाई किंवा अस्वस्थता नसते आणि ज्याच्या वागण्यात लाचारी किंवा भीक मागण्याची वृत्ती नसते. आजच्या काळात जास्तीत जास्त पुरुष एका स्त्रीला खुश करण्याच्या नादात स्वतःला इतकं स्वस्त करून टाकतात, स्वतःचं महत्त्व इतकं कमी करून घेतात की समोरची स्त्री त्यांना अगदी हलक्यात घेऊ लागते. आणि मग तोच पुरुष काही काळाने स्वतःला विचारतो, मी असं काय कमी केलं? मी तर सगळं काही तिच्यासाठी केलं होतं, मग तिने मला सोडून का दिलं? किंवा ती माझा आदर का करत नाही? या व्हिडिओमध्ये तुला कोणाला जाळ्यात ओढण्याचे किंवा फसवण्याचे मार्ग सांगायला मी आलेलो नाही, तर मी तुला ते 5 ब्रह्मास्त्र शिकवणार आहे, जे एका सामान्य पुरुषाला गर्दीतून वेगळं आणि अत्यंत प्रभावशाली बनवतात. हे 5 ब्रह्मास्त्र समोरच्या व्यक्तीच्या केवळ डोक्यावर नाही, तर थेट त्याच्या हृदयावर आणि सुप्त मनावर असा काही खोल परिणाम करतात की तुमची प्रतिमा त्यांच्या नजरेत कायमची बदलून जाते. जर तुला खरंच असं वाटत असेल की तुझ्या आयुष्यात आलेल्या लोकांनी तुझ्या अस्तित्वाचा आदर करावा, तुला कोणीही गृहीत धरू नये, तर पुढची प्रत्येक गोष्ट अत्यंत एकाग्रतेने ऐक. वास्तव जे तुला जगातील कोणताही सामान्य माणूस सांगू शकणार नाही, ते म्हणजे स्त्रीला शब्दांनी समजून घेणं जवळजवळ अशक्य असतं, कारण ती शब्दांपेक्षा भावनांच्या प्रवाहावर जास्त चालते. पण काही पुरुष असे असतात ज्यांच्यासमोर एखादी स्त्री स्वतःला रोखू शकत नाही, तिला त्या पुरुषाचं आकर्षण वाटू लागतं. का होतं असं? कारण तो पुरुष त्या सामान्य गर्दीचा हिस्सा नसतो. तो इतरांसारखा ओरडत नाही, कोणाची मनधरणी करत नाही किंवा कोणाच्या मागे धावत नाही. तो आपल्या स्वतःच्या आंतरिक शांततेत आणि विचारात स्थिर असतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुषाचा हाच शांत स्वभाव आणि त्याचा हाच ठहराव समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रचंड वादळ निर्माण करतो. आता आपण आपल्या पहिल्या आणि सर्वात घातक ब्रह्मास्त्राकडे वळूया, ज्याला म्हणतात भावनात्मक स्थिरता. मित्रा, ही एका पुरुषाची सर्वात मोठी आणि सर्वात खतरनाक ताकद मानली जाते. हे नीट समजून घे. आजचा काळ असा आहे की इथला पुरुष छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच हादरतो. जर एखाद्या स्त्रीचा किंवा प्रिय व्यक्तीचा मेसेज यायला थोडा उशीर झाला की त्याचं डोकं खराब होतं. जर समोरच्याने फोन उचलला नाही की त्याच्या छातीत धडधडायला लागतं, त्याला असुरक्षित वाटू लागतं. समोरच्या व्यक्तीचा मूड थोडा जरी बदलला तरी हा पुरुष पुरता खचून जातो आणि तिच्या मूडनुसार स्वतःला बदलू लागतो. हीच ती सर्वात मोठी चूक आहे जिथे तू तुझं महत्त्व गमावतोस. जेव्हा एखादा पुरुष असा अस्थिर वागतो तेव्हा समोरची स्त्री त्याला कधीच गांभीर्याने घेत नाही. अशा अस्थिर पुरुषाची काही लक्षणं असतात, जसं की खूप लवकर रागावतो, खूप लवकर आनंदी होतो, क्षणात दुःखी होतो, कोणाशीही खूप लवकर भावनिकरित्या जोडला जातो आणि सतत गमावण्याच्या भीतीखाली जगतो. सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी स्त्री अशा पुरुषाला पाहते तेव्हा तिच्या नजरेत तो पुरुष नसून एक लहान मूल वाटू लागतो, ज्याला सतत सांभाळावं लागतं. याउलट एक स्थिर पुरुष काय करतो? त्याला पूर्ण जाणीव असते की मी समोरच्या व्यक्तीच्या मूडला किंवा तिच्या वागण्याला जबाबदार नाहीये. त्याला हे माहीत असतं की समोरची व्यक्ती खुश असो वा नाराज, माझं स्वतःचं मन आणि माझं अस्तित्व माझ्या जागी अडळ आहे. जेव्हा एखादी स्त्री पाहते की तिचे शब्द किंवा तिचे नखरे या पुरुषाला मानसिकरित्या हलवू शकत नाहीत, तेव्हा तिच्या मनात एक सुप्त प्रश्न निर्माण होतो की हा माणूस इतर सर्व पुरुषांसारखा का नाहीये? हा माझ्यावर अवलंबून का नाहीये? आणि हाच प्रश्न हळूहळू एका तीव्र आकर्षणात बदलतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्री अशा पुरुषाशी कधीच दीर्घकाळ जोडली जात नाही जो तिला खुश ठेवण्यासाठी स्वतःला वाकवतो, तर ती अशा पुरुषाशी जोडली जाते जो स्वतःच्या तत्वांवर स्थिर असतो. याचा सराव करण्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. जेव्हा कधी कोणी तुला उस्कवण्याचा प्रयत्न करेल किंवा तुला रागवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा लगेच रिॲक्ट होऊ नकोस. त्या क्षणी स्वतःच्या मनाला सांग की मी माझ्या भावनांचा मालक आहे. कोणीही बाहेरची व्यक्ती माझ्या मनाची शांतता ठरवू शकत नाही. रोज किमान 10 मिनिट मोबाईल बाजूला ठेवून स्वतःशी शांतपणे बोलायला शिक. हा सराव तुझ्यामध्ये तो स्थिरपणा निर्माण करेल जो समोरच्या व्यक्तीला बेचैन करून सोडेल. आपलं दुसरं ब्रह्मास्त्र आहे कमी बोलणं आणि सखोल बोलणं. शब्दांमध्ये जी ताकद असते ती कदाचित कशातच नसते. आजच्या पुरुषाची सर्वात मोठी कमजोरी ही आहे की तो खूप जास्त बोलतो.
तो प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देतो, आपल्या प्रत्येक लहान सहान भावना समोर मांडतो आणि न विचारताही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार असतो. जेव्हा तू खूप जास्त बोलतोस तेव्हा तू स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतोस असं समोरच्याला वाटतं. सतत सफाई देणारा पुरुष समोरच्याला खूप प्रेडिक्टेबल वाटतो, म्हणजे याच्या मनात काय चाललंय हे ओळखणं खूप सोपं होऊन जातं आणि ज्या गोष्टीची उकल करणं सोपं असतं त्या गोष्टींचं कौतुक लवकर संपतं. पण एक शक्तिशाली पुरुष गरजेपेक्षा नेहमी कमी बोलतो. तो शांत राहतो, पण ती शांतता लाचारीमुळे नसते, तर ती त्याच्या निवडीमुळे असते. त्याच्या शांततेत अहंकार नसून एक प्रकारची खोली असते. जेव्हा एखादी स्त्री विचार करते तू काहीच का बोलला नाहीस, आणि तो पुरुष फक्त शांतपणे हसून म्हणतो की प्रत्येक गोष्ट शब्दात मांडण्यासारखी नसते, त्या एका वाक्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात खळबळ माजते. कारण आजच्या जगात अशा पुरुषांची संख्या फार कमी आहे जे स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागत नाहीत. मानवी मेंदूचा एक स्वभाव असतो की जिथे त्याला रिकामी जागा दिसते तिथे तो स्वतःचे विचार भरण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तू सगळं काही स्पष्टपणे सांगून टाकतोस तेव्हा समोरच्याचा मेंदू शांत होतो, पण जेव्हा तू काही गोष्टी गूढ ठेवतोस तेव्हा समोरच्याचं डोकं 24 तास तुझ्याच विचारात गुंतलेलं असतं. लक्षात ठेव, प्रभावीपणा हा खूप ओरडून बोलण्यात नसतो, तर तो तुझ्या शब्दांमधील वजनात आणि 2 वाक्यांमधील शांततेत असतो. कमी बोला, पण जेव्हा बोलाल तेव्हा समोरच्याला त्या शब्दाचं वजन जाणवलंच पाहिजे. तिसरं ब्रह्मास्त्र ज्याच्याकडे आजचा पुरुष पूर्णपणे दुर्लक्षित करतो ते म्हणजे स्वतःच्या आयुष्याने भरलेला पुरुष. हे सर्वात दुर्लक्षित पण सर्वात प्रभावी अस्त्र आहे. स्वतःला आज एक प्रामाणिक प्रश्न विचार मित्रा, जर आज ती व्यक्ती तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली तर तुझ्या आयुष्यात काय शिल्लक उरेल? जर या प्रश्नाचं उत्तर काहीच नाही किंवा माझं आयुष्य संपेल असं असेल तर लिहून घे की ती व्यक्ती तुला कधीच मनापासून प्रेम देणार नाही. कारण स्त्रिया कधीच एखाद्या रिकाम्या भांड्याची निवड करत नाहीत. ज्या पुरुषाचं संपूर्ण आयुष्य फक्त एका स्त्रीच्या अवतीभोवती फिरतं, जो फक्त तिच्या मेसेजची वाट पाहतो, तिच्या मूडनुसार आपला दिवस ठरवतो आणि प्रत्येक लहान गोष्टीसाठी तिची संमती घेतो, अशा पुरुषाला स्त्रिया कधीच आपला आदर्श किंवा आपला केंद्रबिंदू मानत नाहीत. या उलट जो पुरुष आपल्या कामात पूर्णपणे बुडलेला असतो, ज्याला स्वतःचं काहीतरी मोठं ध्येय असतं, जो आपल्या छंदासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी वेळ देतो, तो पुरुष स्त्रियांना प्रचंड आकर्षित करतो. का? कारण तो स्त्रीशिवाय सुद्धा पूर्ण आहे. जेव्हा एखादी स्त्री पाहते की हा माणूस माझ्याशी जोडलेला तर आहे पण तो माझ्यावर अवलंबून नाहीये, तेव्हा तिच्या मनात तुला गमावण्याची भीती निर्माण होते. इथूनच समोरच्या व्यक्तीचं डोकं तुझ्याभोवती फिरायला लागतं. सायकोलॉजी सांगते की लोक अशा व्यक्तीकडे ओढले जातात ज्याच्या आयुष्यात ते फक्त एक छोटासा भाग आहेत, पूर्ण आयुष्य नाही. कारण अशा माणसाच्या आयुष्यात स्वतःची जागा बनवण्यासाठी समोरच्याला मेहनत घ्यावी लागते आणि जिथे मेहनत असते तिथेच खऱ्या अर्थाने भावनिक गुंतवणूक आणि ओढ निर्माण होते. जो पुरुष स्वतःच्या आयुष्यात आनंदी नाही तो दुसऱ्याला कधीच सुख देऊ शकत नाही. त्यामुळे मोबाईलमधून बाहेर पड आणि आपल्या शरीरावर, आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित कर. जेव्हा तू स्वतःच्या प्रगतीमध्ये मग्न असशील तेव्हा तुझं अस्तित्व आपोआपच जड आणि प्रभावशाली वाटू लागेल. चौथं महत्वाचं ब्रह्मास्त्र आहे भीक न मागणारा आत्मसन्मान. हे असं अस्त्र आहे जे आजच्या 90% पुरुषांकडे नसतं आणि म्हणूनच ते नात्यात नेहमी दबले जातात. भीक मागणारा पुरुष म्हणजे कोण? जो सतत विचारतो, मी काय चूक केली? प्लीज मला सोडून जाऊ नकोस, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही, तू म्हणशील तसं मी वागायला तयार आहे. मित्रा, हे शब्द ऐकल्यावर समोरच्या व्यक्तीच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम निर्माण होत नाही, तर फक्त दया निर्माण होते. आणि एका गोष्टीची गाठ बांधून ठेव की दयेवर कधीच सन्मानाचं नातं उभं राहू शकत नाही. ज्या नात्यात आदर नाही तिथे प्रेम फार काळ टिकत नाही. आत्मसन्मान असलेला पुरुष नेहमी एक गोष्ट स्पष्ट ठेवतो, मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. जर समोरची व्यक्ती चुकीचं वागत असेल तर हा पुरुष तिच्यावर ओरडत नाही किंवा तिच्यासमोर रडत बसत नाही, तो फक्त शांतपणे 2 पावलं मागे सरकतो. जेव्हा समोरच्याला हे जाणवतं की हा माणूस चुकीची वागणूक सहन करणार नाही तेव्हा त्यांच्या मनात तुझी खरी किंमत वाढते. जग नेहमी त्याचीच कदर करतं जो स्वतःची कदर करायला शिकलेला असतो. जो पुरुष प्रत्येक वेळी उपलब्ध असतो, जो प्रत्येक अपमानाकडे दुर्लक्ष करतो, तो हळूहळू स्वस्थ वाटू लागतो. पण जो पुरुष ठामपणे सांगू शकतो की जर माझ्या सन्मानाची किंमत तुला नसेल तर आपल्या दुरावा असणं जास्त चांगलं आहे, असा पुरुष समोरच्याच्या नजरेत नेहमी उंचावर राहतो. कल्पना कर, जेव्हा समोरची व्यक्ती म्हणते की तू आता बदलला आहेस तेव्हा तू शांतपणे डोळ्यात पाहून म्हणायला हवं की नाही, मी बदललेलो नाहीये, मी फक्त स्वतःला गमावणं थांबवलं आहे. त्या एका क्षणी समोरच्याच्या मनात तुझी एक वेगळीच प्रतिमा तयार होते.
आता आपण 5व्या आणि सर्वात खतरनाक ब्रह्मास्त्राकडे आलो आहोत, ज्याला म्हणतात सोडून देण्याची ताकद. हे ब्रह्मास्त्र चालवणं प्रत्येक पुरुषाच्या बसची बात नसते, कारण यासाठी फक्त हिंमत लागत नाही तर प्रचंड आत्मसन्मान लागतो. आज बहुतेक पुरुष नात्यांना भीतीपोटी पकडून ठेवतात. तिला राग येईल का, ती सोडून जाईल का, मी एकटा पडेन का, ही भीती तुला आतून पोखरून काढते आणि तुला कमकुवत बनवते. आणि लक्षात ठेव, कोणतीही स्त्री कमकुवत पुरुषाचा कधीच मनापासून आदर करत नाही. सोडून देऊ शकणारा पुरुष तो असतो ज्याला स्वतःच्या अस्तित्वावर पूर्ण विश्वास असतो. त्याला हे ठाऊक असतं की जर कोणाला माझ्या आयुष्यात राहायचं असेल तर ते पूर्ण आदराने आणि सन्मानानेच राहावे लागतील, अन्यथा माझ्या आयुष्याचा दरवाजा त्यांच्यासाठी नेहमी उघडा आहे. असा पुरुष धमक्या देत नाही, तो ओरडून सांगत नाही की मी तुला सोडून देईन. तो फक्त स्वतःला त्या नात्यातून भावनिकरित्या बाहेर काढतो आणि शांत होतो. ही शांतता समोरच्याला सर्वात जास्त घाबरवते. गमावण्याची भीती तेव्हाच निर्माण होते जेव्हा समोरचा माणूस स्वतःला गमावण्याला घाबरत नाही. जो पुरुष प्रत्येक तडजोड करून नातं टिकवायला तयार असतो तो सुरक्षित वाटतो, पण तो मौल्यवान वाटत नाही. पण जो पुरुष मर्यादा ओलांडल्यावर मागे हटतो तो अत्यंत किमती वाटू लागतो. जेव्हा संवाद कमी होतो किंवा समोरच्याचं वागणं बदलतं तेव्हा सामान्य पुरुष घाबरून विचारतो की काय झालं, पण हा प्रभावशाली पुरुष काहीही विचारत नाही. तो आपल्या कामात, आपल्या ध्येयात आणखीन खोलवर बुडून जातो. मग काही दिवसांनी समोरच्या व्यक्तीला विचार पडतो की हा माझ्या मागे का येत नाहीये, हा पूर्वीसारखा गयावया का करत नाहीये, याला खरंच माझी गरज नाहीये का. आणि इथूनच तिच्या मनात तुला गमवण्याची खरी भीती जन्म घेते. हे 5 ब्रह्मास्त्र केवळ एखाद्याला त्रास देण्यासाठी किंवा चालाकी करण्यासाठी नाही, तर ते तुला एका खऱ्या अर्थाने कणखर पुरुष बनवण्यासाठी आहेत. जर तू याचा वापर फक्त खेळ म्हणून केलास तर तू आतून कधीच सुखी होणार नाहीस. पण जर तू या गोष्टींचा स्वीकार स्वतःचा स्वभाव म्हणून केलास तर तू आयुष्यात अढळ होशील. भावनात्मक स्थिरता तुला आंतरिक शक्ती देईल. कमी बोलणं तुला रहस्यमय बनवेल. स्वतःच्या आयुष्यात मग्न राहणं तुला आकर्षणाचं केंद्र बनवेल. आत्मसन्मान तुला समाजात उंचीवर नेईल आणि सोडून देण्याची ताकद तुला दुर्मिळ बनवेल. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचार, जर हे नातं उद्या नसेल तर मी स्वतःचा आदर करू शकेन का? माझ्या आयुष्यात असं काही ठोस आहे का जे मला उद्या सकाळी उठल्यावर प्रेरणा देईल? जेव्हा तू स्वतःला हलक्यात घेणं थांबवशील तेव्हा हे संपूर्ण जग तुला गांभीर्याने घ्यायला सुरुवात करेल. लक्षात ठेव मित्रा, एक पुरुष बन जो स्वतःच्या अटींवर जगतो. एक मजबूर माणूस बनू नकोस जो इतरांच्या तुकड्यांवर आणि त्याच्या मूडवर अवलंबून असतो. आणि आजचा व्हिडिओ तुला हृदयाला भिडला असेल तर व्हिडिओला एक लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.